नमस्कार. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतंय, की आपण सुंदर दिसावं, परंतु आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये बदल झालेले असतात. आपण तेलकट, तुपट, गरम अशा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खातो, जेवतो आपण. त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावर मुरुम होतात आणि मुरुम आल्यानंतर आपला चेहरा हा बिघडून जातो, व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर आपण कुठला उपाय करावा हे आपल्याला समजत नाही. आपण मार्केटमध्ये असे भरपूर उपाय आहेत का जे पैसे खर्च करून बरे करता येतात. परंतु त्याच्यातून आपल्याला जर इलाज झाला नाही, तर आपलं त्या पैशाचं पूर्ण नुकसान होतं आहे. श्रीमंत माणूस हा उपाय करून तो त्याच्या चेहऱ्याची निगा व्यवस्थित राखू शकतो. परंतु आपल्याकडे पैसे नसल्यामुळं आपल्याला त्याच्यावर काही उपाय करता येत नाही. परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची मुरूम, पिंपल्स या कशा डायरेक्टली 5 दिवसांमध्ये गायब करू शकता याच्याबद्दल उपाय देणार आहे. आणि हा उपाय माझा तुम्हाला तुमच्या 0 पैशामध्ये तुमचा उपाय होणार आहे. त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि याच्यात दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या मुरूम फोडावर, पिंपल्स असते त्याच्यावर उपयोग करा. याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. याच्यापासून 100% तुमचं पिंपल्स ह्या गायब होतील. तिथे तुम्हाला काळे डागसुद्धा राहणार नाही आणि तुम्हाला एक पैशाचा खर्च करायचा नाही. फक्त तुम्हाला स्वतःला ती औषध आणण्याची मेहनत करावी लागेल. आणि हे एक नैसर्गिक औषध आहे आणि नैसर्गिक म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नैसर्गिक वनस्पतीचा उपयोग केल्यानंतर जरी आपला त्याच्यापासून फायदा झाला नाही तरी नुकसान करत नाही. त्याच्यामुळं निसर्गावर तर आपण भरोसा करू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही या व्हिडिओमधल्या दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या मुरूम-फोड, पिंपल याच्यावर करा. याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसतोड सुद्धा करू शकता. याच्याने केसतोड फोड हा 100% बरा होतो. तर सर्वप्रथम मी गुगलजींना नमस्कार करतो आणि त्यांनी यूट्यूबसारखं हे ॲप बनवलं आहे आणि त्याच्यामुळं मला आज किंवा आपल्याला कोणालासुद्धा की आपल्याकडची असलेली माहिती, अनुभव आज तुमच्यापर्यंत मला शेअर करता येतात. त्याच्यामुळं मी गुगलजींना धन्यवाद देतो आणि तुम्हालासुद्धा नमस्कार करतो का आज तुम्ही हा माझा व्हिडिओ एकदम प्रेमाने बघताय आणि माझा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन व्हिडिओ येत राहतात. मी ही माहिती देत असतो ती माझ्याकडे स्वतःकडचीच माहिती असते आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही भरोसा ठेवून या व्हिडिओमधल्या दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या कुठल्याही आजारावर त्याचा उपयोग करू शकता. मी एक शेतकरी आहे आणि माझे कलिंगड, वांगी, कारली, भेंडी अशा कुठल्याही प्रकारचे मी भाजीपाला पिकाची लागवड करतो आणि त्याच्यात 100% रोग नियंत्रणात आणतो. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ चालू करण्याअगोदर मी तुम्हाला एक माहिती देतो की हे बघू शकता माझ्या या चेहऱ्यावर इथं या ठिकाणी ही मुरूम झाली होती आणि तिथं मी त्याचा वापर केला आहे. याच्यावर माझा बरा झाल्यानंतर म्हणजे आता ही समजा मुरूम माझी कमीत कमी वर्षभराची होती. मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, परंतु मी त्याच्यावर उपयोग केला आहे. आता ती पूर्णतः बरी होत आली. परंतु ही 1 वर्षाची असल्यामुळं तिला बरे होण्यासाठी कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागला. परंतु तुमची महिना 15 दिवसाच्या अगोदरची जर मुरूम असेल तर तुम्ही फक्त एकदा चेहऱ्यावर वापर करा. फक्त अशा पद्धतीनं वापर करा. ज्या ठिकाणी तुमच्या मुरूम झाले असेल त्या ठिकाणी तुम्ही उंबराचा चीक घ्यायचा आणि लावायचा. मी तुम्हाला तो उंबराचा चीक कसा काढायचा आणि उंबराचं झाड कसं असतं त्याची पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. तर त्याचा तुम्ही जेव्हा चीक काढण्यासाठी जाल तेव्हा तुम्ही सूर्याच्या विरुद्ध साईडनं जायचं. त्या उंबराच्या झाडावर तुमची सावली पडली नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या उंबराच्या झाडाला तुम्ही दगडाने किंवा तुमच्याकडं कोयती काय लोखंडी अवजार असेल त्याच्याने 3 ठिकाणी फटके मारायचे. छोटे फटके मारायचे का त्याच्यातून आपल्याला कामापुरता चीक निघेल एवढेच फटके मारायचे. कारण झाड हे सुद्धा एक जीवच आहे आणि
त्याच्यापासून आपल्याला औषध बनवण्यासाठी घ्यायचं आहे, चांगल्या कामासाठी घ्यायचं आहे. त्याच्यामुळं ते वनस्पतीला जास्त इजा नाही पोचू द्यायची. त्याच्याकडून आपण आपल्या कामापुरता जेवढा चीक पाहिजे तेवढ्यानुसार 3 ठिकाणी फटके मारायचे आणि तो चीक तुम्ही त्याच उंबराच्या झाडाच्या पानावर घेऊन यायचा आणि ज्या ठिकाणी जेवढे तुमचे मुरूम असतील, जर तुमची महिनाभराच्या आतमधली मुरूम असेल, तर ती तुम्हाला 4थ्या ते 5व्या दिवशी त्या ठिकाणी गायब झालेली असेल आणि मुरूम उपयोग केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दाबायचं नाही. तुम्ही दाबल्यानंतर तिथे काळे डाग पडू शकतात. त्याच्यामुळं तिला दाबायची नाही. तुम्ही गप्प त्या ठिकाणी हे औषध आणून लावायचं आणि त्याच्यानंतर तिथं चेक नाही करायचं. 5व्या दिवशी तुम्हाला स्वतःच रिझल्ट दिसतील. तुम्ही चेहरा तुमचा पाण्यानं स्वच्छ धुवत राहा, तोंड धुवत राहा, तुम्ही अंघोळ करत राहा. पण त्या ठिकाणी हलक्या हातानं वरच्यावर तुम्ही अंघोळ करताना पाणी घ्या तिथे. कारण थोडं तिथं आपल्याला धुण्यासाठी प्रॉब्लेम होईल, परंतु तो वरच्यावर असं धुवा आणि तिथं एकदा औषध उपयोग केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही हात लावून चेक नाही करायचं आहे. तुम्हाला 4थ्या त्या 5व्या दिवशी त्याचा रिझल्ट समजेल आणि 5व्या दिवशी तुम्हाला जर चेक करायचं आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. त्या ठिकाणचा कागद आहे तुम्ही काढून टाकू शकता आणि आरशामध्ये तुम्ही ते बघा, की बाबा मुरूम काय त्याच्यावर परिणाम झालेले आहेत ते जर बरा झाला असेल, छोटा झाला असेल आणि तो मरायला लागला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही स्वच्छ धुवा, परंतु दाबून बघू नका. आतमध्ये गाठ आहे तर ती पुन्हा जीवित होऊ शकते, म्हणून त्याच्यावर तुम्ही काही लक्ष देऊ नका. मग त्याच्यानंतर ती आपोआप त्या ठिकाणची गाठ तुमची नष्ट होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला काला डागसुद्धा राहणार नाही. आणि हे एक उंबराच्या झाडाच्या पासून तुम्ही चीक आहे त्याच्यापासून करता. हा एक नैसर्गिक उपाय आहे. तुम्हाला ₹1 सुद्धा खर्च लागणार नाही. हे बघू शकता तुम्ही, हे उंबराचं झाड आहे आणि त्याला ही बघू शकता अशी लहान जेव्हा फळं असतात तेव्हा त्याला हिरव्या कलरची फळं येतात आणि जेव्हा ती तयार व्हायला लागतात तेव्हा त्यांचा गुलाबी लाल असा प्रकारचा कलर येतो. तुम्ही उंबराचं झाड जर बघितलं नसेल तर हे बघू शकता, हे त्याचं खोड आहे आणि या खोडाला कशा पद्धतीने दगड मारायचं ते तुम्हाला दाखवून देतो. अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये टोकदार दगड घ्या आणि तुम्ही बघू शकता सूर्य त्या साईडला आहे, मी या साईडला त्याचा उंबराचा चीक काढून दाखवण्यासाठी तुम्हाला आलो आहे. मला काय त्याची गरज नाही, परंतु तुम्हाला कसा काढायचा त्याचा अभ्यास देतो. हा अशा प्रकारचा टोकदार दगड आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं हे उंबराच्या झाडाच्या खोडाला अशा पद्धतीनं बघू शकता. तुम्ही अशा पद्धतीनं 3 ठिकाणी फटके मारायचे आहेत. अशा पद्धतीनं 3 फटके मारायचे. हे बघू शकता तुम्ही, त्या ठिकाणी उंबराच्या झाडाला मी 3 फटके मारलेत आणि त्या ठिकाणी उंबराचा चीक हा निघायला लागला आहे. आणि हा निघलेला चीक तुम्ही थोडा जास्त निघाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काडीच्या साहाय्यानं तो तुम्ही तुमच्या पानावर घ्या किंवा तुम्ही त्याचा जाग्यावरच उपयोग करायचा असेल तर तुम्ही बोटाने या ठिकाणी असं बोट लावून तो चीक तुमच्या त्या ज्या ठिकाणी मुरूम झाले असेल किंवा केस्तोड झाला असेल त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा मुरूम झाला असेल किंवा केस्तोड झाला असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं मी जसं दाखवते तुम्हाला त्या पद्धतीनं त्याचा उंबराचा चीक लावा. त्याच्यानंतर तुम्ही एखादा वहीचा पेपरचा तुकडा, शक्यतो सफेदच तुकडा तुम्ही त्याच्यासाठी वापर करा किंवा पुस्तकाचा किंवा पेपरचा तुकडा वापर करू शकता, परंतु शक्यतो तुम्ही सफेद कागदाच्या तुकड्याचा वापर करा. त्या ठिकाणी त्या आकाराचा तुम्ही तुकडा बनवा आणि तो तुकडा बनवून त्या ठिकाणी तुम्ही तो चीक लावून घ्या. लावून घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तो पेपरचा तुकडा चिपकवून द्या. तो तुकडा चिटकवल्यानंतर उंबराचा चीक हा चिकट असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो कायमचा चिटकून जाईल आणि 4-5 दिवसानंतर त्या 4-5 दिवसापर्यंत तो निघणार नाही. तुम्ही हलक्या हाताने धुतलं तरी तो निघणार नाही. आणि जेव्हा 4-5 दिवस झाले की तुम्ही त्या ठिकाणी मग तो कागदाचा तुकडा काढून चेक करू शकता. बघू शकता वरच्या आरशामध्ये बघा तुम्ही की ती मुरूम तुमची दबले की नाही किंवा केस्तोड असला तरी पण तो दबला का नाही तुम्ही बघू शकता. तुम्हाला 100% हा नैसर्गिक उपाय सांगितला आहे. हा उपाय तुम्ही करा. तुम्हाला या उपयोगासाठी ₹1 खर्च येणार नाही आणि मी 100% तुम्हाला विश्वास देतो. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं ही माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो. माझ्या माहिती जर आवडली असेल तर माझा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर लोकांना धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.